जाधव यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हातवारे केले आणि हातवारे करून तुम्ही अवमान केला आहे. हातवारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बोंब बट स्वाहा टाचणी किंग हे केलंच मी, टाचणी किंग आहेत ते, करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई. पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाही, एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली. तसं पाहायला गेलं तर ते गेले 3 आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतो, घेण्याचा प्रयत्न करतो. हेतू काय नुसतं आमचं ते बॅकफुटवर जातील, आता हे होईल आता हे होईल असं नाहीये. पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मग ते बीएसटीचे असो, शेतकरी आत्महत्याचे असो, धारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठलेही इतर विषय असो, हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे, मग दोन्ही बाजूच्या विधिमंडळाला पाहिजे, दोन्ही बाजूच्या आमदारांना पाहिजे. एवढ्यासाठीच, कारण आम्ही जनतेतून निवडून आलेले लोक आहोत आणि आम्हाला आमच्या मतदारसंघाला जनतेला उत्तर देणं भाग पडतं, गरजेचं आहे, ते आमचं कर्तव्य देखील आहे. पण हे सगळं होत असताना आपण माझं परवाचं भाषण ऐकलं असेल, 293चं भाषण, त्याच्यात मी अनेक विषय मांडले. मग धारावीत होणारा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असेल, बीएसटी कशी हे संपत चाललेले आहेत, शिक्षण कसं यांनी वाट लावून ठेवलेली आहे, आरोग्य खात्याचं कसं यांनी वाटोळं करून ठेवलेलं आहे, अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे, आणि म्हणून मी ऐकलंच नाही. कारण असंच घालणारं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि 2-2.5 वर्ष जे खोटारडेपणा चालू आहे त्यांचा, हे ऐकण्यासाठी की मग इथे आलेलो नाही. उत्तर आम्हाला पाहिजे होती. बरं, राईट टू रिप्लाय साठी गेलो तेव्हा समोरून आरडाओरडा सुरू झाला आणि मग जे आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात, सुरतेला पळून गेला होतात, डरपोक आहात, पैशासाठी पळून गेला होतात. तसं पाहायला गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असं तर मी विचारलं असतं, मुंबई पुणे मिसिंग लिंक मध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय, डिले का झालंय? नॉर्थ बाउंड जो कोस्टल रोड आहे त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदलले, 6,500 कोटीचं काय एस्केलेशन केलेलं आहे? कोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं किंवा पाडलं या निर्लज्जांनी, तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलं. जिथे जिथे भ्रष्टनाथ निंदेने हात घातलेला आहे, मग ते रस्ते असतील कुठेही असेल, सगळीकडे यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाही. पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो एहसान फरामोश आणि नमक हराम? कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने ह्यांना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना, हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर बनवले, ते सगळं खोटारडेपणा आहे यांचा, एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाहीये. पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आमदारकी पहिली दिली, त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं, सलग 2014 मध्ये दिलं. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगर विकास खातं उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगर विकास खातं दिलं. मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं. नगर विकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल, जे काही घोटाळा केला, ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून ह्यांना पळून जायला लागलं सुरतला, वॉशिंग मशीन मध्ये ह्यांनी उडी मारली. आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल, थोडी तरी लाज बाळगा. कोणावर तुम्ही बोलताय, कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो, सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या. आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही? काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर, की ज्यांनी तुम्हाला घडवलं, उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल, तिकीट दिली, मंत्रीपदे दिली, त्यांच्यावर तुम्ही अशी बोलण्याची लाज ठेवता? काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर? हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं. ठीक आहे, समोर आल्यानंतर असे झुकतात, ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप? नाही, ते नाही करायचे. पण सगळे बोंबाबोंब करायची, आरडाओरडा करायचा. तुम्ही तसं पाहायला गेलं तर खरं या गेल्या 3 आठवड्यांमध्ये आणि आधी पण अधिवेशनांमध्ये मुख्यमंत्री स्वतः त्यांची उत्तरं द्यायला येतात. लक्षवेधी असतील, प्रश्न उत्तर असेल, निवेदन असेल, मुख्यमंत्री साहेब स्वतः येतात. मग ह्यांना काय अडतंय? का नाही आमदारांना उत्तर देऊ शकत त्यांच्या खात्यावर? आणि रिप्लाय जर द्यायचा असेल तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर द्या, स्वतःचं रटाळ भाषण करू नका.